नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेळेचे व्यवस्थापन याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम एक छोटासा प्रश्न, जर तुम्हाला 1 सेकंद उशीर झाला तर काय होईल? बरोबर, कदाचित काहीच नाही हे आपल्याला वाटतं, पण ऑलिम्पिकमध्ये तोच 1 सेकंदाने जर एखाद्याचं गोल्ड मेडल हुकलं तर त्याला आयुष्यभर त्याची खंत राहत असते. म्हणूनच म्हणतात टाईम इज मनी. वेळ ही खूप मौल्यवान आहे आणि आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. पहा, जो व्यक्ती वेळेचा आदर करतो तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ. तुम्हाला शाळेत दिलेला अभ्यास जर तुम्ही घरी गेल्यानंतर लगेच केला तर तुम्ही तणावमुक्त राहता, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ट्रेस येणार नाही, ताण येणार नाही. पण तोच जर अभ्यास तुम्ही पुढे ढकलला, मग शेवटच्या दिवशी घाई होणार, मग त्यामुळे तुम्हाला ताण येणार आणि ताण आला की तुमच्याकडून छोट्या छोट्या चुका होत जाणार. म्हणूनच वेळेचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे बघा, दिवसाच्या कामाची आपण यादी तयार करायची आहे. आज आपल्याला कोणकोणती कामे करायची, तर त्याची यादी तुम्ही तयार करा आणि मग पूर्ण झालेल्या कामाला लगेच टिक करायची. यामुळे काय होणार आहे बरं, की तुम्हाला काम करण्याचा आनंद तर मिळणार आहेच आणि त्याचबरोबर समाधानही वाटणार आहे की मी माझ्या लिस्टच्या कामानुसार चाललो आहे. त्यामध्ये पण प्राधान्यक्रम आपण ठरवला पाहिजे. सगळी कामे महत्त्वाची असतात, पण आधी कोणतं काम करायचं हे आपण ठरवणं गरजेचं आहे. त्यामध्ये वक्तशीरपणा पण गरजेचं आहे. आपण वेळेवर उठणे, शाळेत वेळेवर पोहोचणे, ह्या सवयीसुद्धा आपल्याला जीवनात खूप महत्त्वाच्या असतात. आपण जी आत्ता शिस्त म्हणतो ना, पुढे जाऊन त्याचंच सवयीमध्ये रूपांतर होत असतं. त्यामुळे या शालेय जीवनामध्ये लागणारी शिस्त पुढे आपली सवय बनून जात असते. तसंच आपण स्वतःला प्रश्न पण विचारला पाहिजे, का म्हणून मी जे काय करतोय ते का करतो, कशासाठी करतो, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला की आपलं ध्येय स्पष्ट होतं. उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो कारण मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. का करतो बरं अभ्यास, तर माझी स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी अभ्यास करणार आहे. काही यशस्वी लोकांची उदाहरणं आहेत. जगातील जे यशस्वी लोक आहेत, जसं की बिल गेट्स झालं किंवा एलन मस्क, हे लोक आपल्या वेळेचे मिनिटागणिक नियोजन करत असतात. प्रत्येक मिनिटाचं ते नियोजन करतात, म्हणूनच ते जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्याचबरोबर संतुलन देखील खूप महत्त्वाचं आहे. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे फक्त अभ्यास आणि काम नाही, तर आपण बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा वेळ काढणं गरजेचं आहे. फक्त काम 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 करणं म्हणजे वेळेचे व्यवस्थापन नव्हे. तर आपण त्याचबरोबर आपले छंद जोपासले पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात, ते छंद जोपासणे पण तितकेच गरजेचे आहे. त्याचबरोबर आपले जे मित्र असतात, मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना आपण वेळ देणं पण गरजेचं आहे. अन्यथा आपण एक फक्त मशीनसारखं काम करत राहू, बाकीच्या गोष्टींना आपल्या जीवनात काहीच अर्थ उरणार नाही. सुखदुःखामध्ये किंवा आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी आपल्या जीवनात आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी अनुभवणं गरजेचं आहे. आपल्या मित्रांसोबत वेळ घालणं, कुटुंबासोबत वेळ घालणं, त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी योग्य संवाद साधणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळेच तर आपलं जीवन हे आनंदी होऊन ते खुलत असतं. एक गोष्ट आहे वेळेच्या संदर्भात, ती थोडक्यात मी सांगते. एक शेतकरी असतो, पावसाळ्याच्या अगोदर त्याला त्याच्या घरावर कौलं बसवायची असतात, कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर घर गळतं वगैरे, म्हणून तो नवीन कौलं बसवत असतो. त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो आणि त्या शेतकऱ्याला बोलवतो की दादा तुम्ही खाली येता का जरा.
शेतकरी म्हणाला काय काम आहे, तर त्या ठिकाणी तो माणूस ते काम सांगतच नाही. तो फक्त म्हणतो तुम्ही खाली या. खाली आल्यानंतर तो माणूस म्हणतो की मला भूक लागली आहे, मला खायला काहीतरी द्या किंवा पैसे आहेत का, पैसे मागतो. मग शेतकरी त्याला म्हणतो की चल माझ्याबरोबर. शेतकरी काय करतो, त्याला घेऊन जातो. कुठे? घराच्या छतावर. आणि तिथे त्याला कौलं बसवण्यासाठी मदत करायला सांगतो. त्याच्याकडून कौलं वगैरे बसून घेतो आणि मग म्हणतो की आता माझ्याकडे पैसे पण नाही आहे आणि खायला देण्यासाठी पण काही नाही. मग त्यानंतर तो माणूस म्हणतो की तुमच्याकडे पैसे नव्हते किंवा खायला द्यायला काही नव्हतं, तर तुम्ही मला अगोदरच सांगायचं ना, मला इथपर्यंत कशाला तुम्ही घेऊन आलात. मग त्या माणसाला राग येतो की तू आधीच सांगायला हवं होतं. मग त्यावेळेस शेतकरी म्हणतो माझाही वेळ मौल्यवान होता, मी काम सोडून तुमच्याकडे आलो, त्यावेळेस तू मला म्हटला नाहीस की मला जेवायला हवंय किंवा पैसे हवेत. तू जर त्याच वेळेस सांगितलं असतं तर मी तुला वरूनच सांगितलं असतं ना की माझ्याकडे खायला नाही आणि पैसे पण नाही. म्हणजे तुझाही वेळ वाचला असता आणि माझाही वेळ वाचला असता. या गोष्टीतून आपण काय शिकतो, तर वेळ ही प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची असते. मग ती कोणतीही व्यक्ती असो, वेळेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. एकदा वेळ निघून गेल्यानंतर परत येत नाही. म्हणूनच आपण वेळेचा आदर करायला शिकलं पाहिजे, नियोजन करायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा आपल्याला योग्य उपयोग करता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे. तुम्हाला ज्या संकल्पना येत नाही त्या नवनवीन तुम्ही शिकून घ्या. रोज नव्याने आपण काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी वाचलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही ह्याच वयामध्ये आत्मसात करा. ह्या वयामध्ये आपल्याला एखादी गोष्ट आत्मसात करायला आपण जर केली तर ती दीर्घकाळ किंवा आयुष्यभर आपल्या स्मरणात राहत असते. त्यामुळे वेळेचा दुरुपयोग करू नका. वेळ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आत्ता गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. हे शालेय जीवन तुम्हाला पुन्हा मिळणार नाही किंवा या वयामध्ये ज्या गोष्टी शिकतात त्या परत तुम्हाला शिकता येणार नाही. त्यामुळे आपण वेळेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. जो वेळेचे नियोजन करतो तोच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो, यशस्वी घडतो आणि यशाची उत्तुंग शिखरे गाठतो. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या, सर्व गोष्टी वेळेवर करा, चांगल्या सवयी लावा आणि चांगला अभ्यास करा. धन्यवाद.